नागपुर की मशहूर शेफ नीता अंजनकर ने कैंसर से जन जागृति के लिए यह पहल की है। दरअसल 10 साल पहले उन्हें ब्रेस्ट कैंसर का पता चला था। हालांकि उन्होंने इस बीमारी पर काबू पा लिया और फिर 1 महीने पहले वह फेफड़ों के कैंसर से ग्रसित हो गई। उन्होंने इस बीमारी का सामना और रोग से लड़ने की भावना से 1000 किलोग्राम की खिचड़ी बनाने का संकल्प लिया और रविवार को यह रिकॉर्ड भी पूरा किया था। उन्होंने कहा कि यह पहल कैंसर योद्धाओं के लिए की गई है जो कैंसर से लड़ रहे हैं। एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने इस पहल को दर्ज किया है। इस मौके पर नीता अंजनकर ने सलाह दी है कि बीमारी चाहे कितनी भी बड़ी क्यों न हो, हमें मुस्कुराते हुए आगे बढ़ना चाहिए। तरी पण ती एनर्जी जी आहे ती मी कायम ठेवलेली आहे आणि हा उपक्रम मी कॅन्सर पेशंटसाठी केलेला आहे आणि याच्या पुढे असेच उपक्रम करत राहील आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे। मुक्त नाही झालेली आहे मी। 10 वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला होता। 5-6 वर्षापूर्वी मी मुक्त झाली होती। म्हणजे 10 वर्षापूर्वी मला आतापर्यंत वाटत होतं की मी मुक्त झाली आहे, पण पुन्हा मला कॅन्सर आलेला आहे आणि तो लंग्समध्ये आहे। पण मी त्याला हसत समोर गेलेली आहे। आलाय तर आला आहे, हसत जा किंवा रडत जा हे तुमच्या हातात आहे आणि मी त्याला हसत समोर गेलेली आहे। त्याच्यामुळे मेडिसिन तुमचं काम करतं तुमच्यावरती। तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मेडिसिनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या 7 किमो झाल्यानंतर मी आज स्टँड होते आहे आणि हा विक्रम केलेला आहे आणि हे माझ्या सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून मी केलेलं आहे।